कल रात पुलिस विभाग को मिली गुप्त जानकारी के अनुसार कामठी से नागपुर की ओर आने वाले इस रास्ते पर गौमांस की गाड़ी पकड़ी गई। इसमें 2 आरोपियों को अरेस्ट किया गया और साथ ही 15 टन गौमांस भी जब्त किया गया है। गौमांस के पाबंदी के बावजूद शहर में धड़ल्ले से गौमांस पहुंच रहा है। गुप्त सूचना के आधार पर कामठी से नागपुर आ रहे ट्रक से कल रात 15 टन मांस बरामद कर लिया गया। इतनी बड़ी मात्रा में मांस शहर में आना चिंताजनक है। आरोपियों को किसी बात का भय न होने से इस बात की तस्वीर सामने आ रही है। बहरहाल इस मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया है और पुलिस इस मामले की आगे की जांच कर रही है। काल नाईटला आमचे DB पथक हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना DB पथकाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की एक गाडी नंबर आहे MH34 AB 9358 या 12 चाकी गाडीमधून गोमांस घेऊन जात असल्याचे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती DB पथकाला। तर ते कामठी ते ऑटोमॅटिक चौक वाया हैदराबादला जाणार होते। तर ही माहिती मिळाल्यानंतर आमच्या DB पथकाने आणि नाईटला आमचे जे क्राईम PI होते तसेच बाकी इतर स्टाफ यांनी ऑटोमॅटिक चौकातील एक शारदा इंडस्ट्रीज जे आहे त्या ठिकाणी थांबून ट्रॅप लावला होता। जशी त्या ठिकाणी त्या वर्णनाची आणि नंबरची गाडी आल्यानंतर थांबवली गेली। थांबवल्यानंतर त्यांना विचारपूस केली गेली। जो चालक आणि त्याच्यामध्ये एक क्लीनर होता। चालकाचं नाव आहे सय्यद हारून सरुद सरीद, वय वर्ष 38 वर्ष, राहणारा हा कामठीचाच आहे। आणि त्याच्याबरोबरचा जो क्लीनर आहे तो समीर खान शब्बीर खान हा पण कामठीचाच राहणारा आहे। हे दोघं त्याच्यामध्ये मिळून आले। तर त्यांना गाडीमध्ये काय माल आहे याची विचारणा केली असता त्यांनी आणि पाहणी केली तर गाडीमध्ये मांस दिसून आला। तर ते कशा पद्धतीचं मांस आहे वगैरे विचारणा केली त्यांनी गोमांस असल्याचं प्राथमिक दर्शनी असं म्हटलेलं आहे। आता त्याची खात्री आणि लॅब करून आपण टेस्टिंग करून त्याची पुन्हा खात्री करणार आहोत। त्याचा जो ट्रक चालक जो आहे मालक रिजवान हाजी तो ही कामठीचाच राहणारा आहे, चौधरी मस्जिदच्या जवळचा। आणि जे त्याच्यामध्ये मांस मिळून आलं ते जिया कुरेशी या व्यक्तीचा आहे। तोही तिथलाच चौधरी मस्जिदच्या जवळचा राहणारा आहे। आता सध्या आमच्या कस्टडीमध्ये 2 आरोपी आहेत। त्यांच्याकडे सध्या विचारपूस करून पुढील त्याच्यामध्ये आणखीन कोण आरोपी आहेत का किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण आहेत का याची आम्ही पडताळणी करत आहोत आणि त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करत आहोत।